नमस्कार मित्रमंडळींनो, आज 5 ऑगस्ट 2026 रोजी महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक मोठ्या घडामोडी घडलेल्या आहेत. तसेच गोंगी गुडिया वाद अधिकच चिघळलेला आहे. शिवसेना नाव आणि चिन्ह प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसुद्धा झालेली आहे. ओके. तसेच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील ईडी प्रकरणाला आता नवे वळणसुद्धा मिळालेले आहे. तसेच संजय शिरसाट यांच्या भेटीवरून महायुतीतही थोडासा वाद निर्माण झालेला आहे. या सर्व न्यूज अपडेटविषयी आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आता जर आपण पहिल्या न्यूज अपडेटबद्दल जर बघितलं, ओके, तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत काँग्रेसने केलेल्या गोंगी गुडिये या वक्तव्यामुळे राज्यातील राजकारण जे आहे ते आणखीन तापलेले आहे. काँग्रेसने आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून ही पोस्ट केलेली होती. त्यानंतर ही माफी मागण्यास त्यांनी नकार दिलेला आहे आणि यावर राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका ही घेतलेली आहे. मुंबईतील काँग्रेसच्या गांधी भवन कार्यालयात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत जोरदार आंदोलनसुद्धा केलेले आहे. तसेच राष्ट्रवादीचे नेते उदयकुमार आहेर यांनी शरद पवार यांनी काँग्रेसकडून माफी मागण्याची मागणी करावी, अन्यथा इंडिया आघाडीतून बाहेर पडावे असे सुद्धा आवाहन केलेले आहे. दरम्यान सुनेत्रा पवार यांनी या वादावर अतिशय थोडक्यात प्रतिक्रिया देत वेळ येऊ द्या मग मी बोलते असे सुद्धा सांगितलेले आहे. ओके. तर दुसरीकडे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी पक्षाची भूमिका जी आहे ती स्पष्ट करत सांगितलेली आहे की इंदिरा गांधी यांनाही यापूर्वी अशाच प्रकारे टीकेला सामोरे जावे लागले होते. त्यांनी कामाच्या जोरावर स्वतःला सिद्ध केले, त्याचप्रमाणे सुनेत्रा पवार यांनीही कामातून स्वतःला सिद्ध करावे. ओके. आता जर आपण नंतरच्या अपडेटकडे बघितलं तर या संपूर्ण वादाची सुरुवात बीडमधील पत्रकार परिषदेमध्ये झालेली होती. पत्रकारांच्या प्रश्नांदरम्यान धनंजय मुंडे यांनी हस्तक्षेप केल्याचा व्हिडिओ जो आहे तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यानंतर काँग्रेसने त्यावर ही प्रतिक्रिया दिली. आता आपण पाहूया शिवसेना नाव आणि चिन्ह प्रकरणातील एक मोठी न्यूज अपडेट. ओके. आता याबद्दल जर सांगायचं झालं तर आता आज सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण या चिन्हाच्या वादावर महत्त्वाची सुनावणी झालेली आहे. सुनावणीपूर्वी ठाकरे गटाचे वरिष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी तयारीसाठी अतिरिक्त वेळ मागितलेला आहे, त्यामुळे सुनावणी दुपारी 2 वाजता घेण्यात येणार आहे. ओके. आता या सुनावणीपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पक्षाच्या मंत्र्यासोबत महत्त्वाची रणनीतिक बैठकसुद्धा घेतली. या प्रकरणामध्ये उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला अधिकृत शिवसेना म्हणून दिलेल्या मान्यतेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलेले आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या पुढील सुनावणीकडे संपूर्ण राज्याचे लक्षसुद्धा लागलेले आहे. ओके. आता आपण थोडंसं दुसऱ्या अपडेटकडे जाऊया, अनिल देशमुख प्रकरणाबद्दल. ओके. आता याबद्दल जर सांगायचं झालं तर राष्ट्रवादी काँग्रेस गट, शरद पवार गट, ओके, यांचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरुद्ध ईडीला खटला चालवण्यासाठी आता राज्यपालांनी मंजुरीसुद्धा दिलेली आहे. ओके. आणि जर या प्रकरणाकडे जर लक्ष दिलं तर हे प्रकरण 2021 मधील आहे. तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून आरोप केला होता की अनिल देशमुख यांनी बार आणि रेस्टॉरंटमधून दरमहा 100 कोटी वसुलीचे लक्ष दिलेले होते. ओके. तसेच राज्यपालांनी 21 मे 2026 रोजी दिलेल्या मंजुरीनंतर आता या प्रकरणात न्यायालयीन कारवाईचा जो मार्ग आहे तो मोकळासुद्धा झालेला आहे. मात्र अनिल देशमुख यांनी या संपूर्ण कारवाईमागे केंद्र सरकारचा राजकीय हेतू असल्याचा आरोप आता केलेला आहे. ओके. तसेच आता आपण जर शिवसेना शिंदे गटाकडे जर वळलो तर शिवसेना शिंदे गटचे मंत्री संजय शिरसाट यांनी कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांच्या कुटुंबियांची भेट घेतल्यामुळे महायुतीमध्ये आता थोडीशी नाराजी निर्माण झालेली आहे. भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी या भेटीवर आक्षेप घेत कारवाईची सुद्धा आता मागणी केलेली आहे. तसेच आता नंतरची जर अपडेट बघितली आपण महत्त्वाची तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही कॅबिनेट बैठकीत या विषयावर नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आलेली आहे. त्यामुळे संजय शिरसाट यांच्या मंत्रिपदाबाबतही चर्चांना आता उधाण आलेले आहे. या वादाची पार्श्वभूमी अशी आहे की अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली नीट पेपर लीक प्रकरणाविरोधात दिल्लीत मोठे आंदोलन करण्यात आलेले होते, त्यामुळे हे प्रकरण आधीपासूनच चर्चेमध्ये आहे. ओके. आता दुसऱ्या जर आपण महत्त्वाच्या राजकीय घडामोडींकडे जर लक्ष दिले, ओके, तर अभिजित दिपके यांच्या छत्रपती संभाजीनगर येथील निवासस्थानी कॉक्रोच जनता पार्टीच्या
कोर कमिटीची महत्त्वाची बैठक सुरू झालेली आहे. आगामी राजकीय रणनीती आणि पक्षाच्या पुढील कार्यक्रमांवर या बैठकीत आता चर्चा होत आहे सध्या. तसेच मीरा भाईंदर येथील सिमेंट रस्ते प्रकल्पावरूनही नवीन वाद निर्माण झालेला आहे. भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर 500 कोटींच्या सिमेंट रस्ते प्रकल्पाची फाईल जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवल्याचा आरोपसुद्धा आता केलेला आहे. तर दुसरीकडे मुंबईतील जोगेश्वरी परिसरात बनावट क्राईम ब्रांच पोलीस बनून 13.30 लाखांची लूट करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा मेघवाडी पोलिसांनी पर्दाफाश करत 5 आरोपींना आता अटकसुद्धा केलेली आहे. तर मित्रमंडळींनो, या आजच्या महाराष्ट्रातील राजकारणातील या सर्व महत्त्वाच्या घडामोडी होत्या आणि अशाच ताज्या आणि विश्वासार्ह अपडेटसाठी आपल्या या व्हिडिओला लाईक करा. माझे बडी नावाचं चॅनल आहे, त्याला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा.